सो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मी सुहास गोसावी। आज आपण वनस्पतीशास्त्रामधले काही वनस्पतींचं माहिती घेऊया। सो नक्की तुम्हाला आवडेल, पाहूया। सो तुम्ही बघू शकता आता ही वनस्पती समोर, हिला एकदांडी असं म्हणतात आणि ट्रायडेक्स प्रोकुम्बन्स अशी तिचं शास्त्रीय नाव आहे। हिला मुतखड्यासाठी, मूळव्याधासाठी हिच्या पानांचा वापर केला जातो। सो सकाळी चावूनसुद्धा खाल्ला जातं किंवा याचा काढासुद्धा बनवून केला जातो। अशी ही एकदांडी का म्हणत असावं तुम्हाला कळतच असेल। सिंपल एक दांडीची ही वनस्पती आहे, म्हणून एकदांडी। निलगिरी सर्वांना माहीतच असेल। ही निलगिरी वनस्पती हिची आता तुम्हाला फुलं दिसतील आणि छोटी छोटी फळंहीसुद्धा दिसतील। अशी निलगिरी खूप मोठ्या प्रमाणात हिच्यामध्ये मेंथॉल प्रेझेंट असतं। सो याचा स्मेल घेतला तर आपल्याला नक्कीच कळेल। सो खूप साऱ्या गुडघेदुखी, खूप सारे बाम वगैरे असतात त्यांना बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। आणि अशी ही निलगिरी ऑस्ट्रेलियाची असून मूळ हिचं हे एक्झॉटिक वनस्पती आहे। ही मूळ बाहेरच्या देशातली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येते। संपूर्ण भारतामध्ये सुद्धा ही दिसून येते अशी ही निलगिरी वनस्पती। सो आपण आता बघू शकतो ही वेल इथे, हिला मराठीमध्ये गुळवेल असं म्हणतात आणि गुलही असंही म्हणतात। सो या वनस्पतीचे खूप सारे उपयोग आहेत। आपण पोटाच्या विकारापासून तर कमजोरी, परत शरीरातील प्लेटलेट कमी असतील तर त्यासाठी पण वापर केला जातो। आणि अजून एक म्हणायचं गेलं तरी ही वनस्पती आपण लावू शकतो इझिली। याची कटिंग केली जाते, याची कटिंग करून लावली जाते आणि फास्ट ग्रोईंग आहे अशी ही गुळवेल। सो सगळ्यांना माहीतच असेल हे रुईचं झाड, कॅलोट्रॉपिस जिजान्सिया। याच्या दोन जाती आहेत, प्रोसेरा एक आहे आणि एक जिजान्सिया। दोन्ही फुलांवरून सहज ओळखता येतील। या वनस्पतीचा चीक आहे जो पांढरा चीक आहे, जो आपण जखमेवरती लावून जखमेला थांबवू शकतो असं काही गावांमध्ये मला कळालं। सो अशी ही रुई खूप गुणकारी आहे। सो तुम्ही पाहू शकतात हे उंबरचं झाड आहे। आजही मोठ्या प्रमाणात उंबरचा वापर गावांमध्ये केला जातो। उंबराचं सांगायचं म्हटलं तर कांजण्या देवी झाल्यास पोटाची शांतता, अंगाला शांतता मिळावी, थंडावा मिळावा, त्यासाठी उंबराच्या खोडाचं पाणी पिलं जातं आणि ते प्राशन केल्यावरती अंगातली हीट ही कमी होते। सो असंही गुणकारी उंबर, खूप सारे उपयोग आहेत त्याचे। सो आपण बघू शकतो हे जांभळाचं झाड आहे, छोटं नळाच्या साईडला येऊन बसलं आहे। असं जांभळाचं झाड खूप उपयोगी आहे। मोठ्या प्रमाणात मधुमेहासाठी याचा वापर केला जातो, याच्या बियांचा वापर केला जातो। सो असं हे जांभूळ खूप गुणकारी आहे। बियांचे पावडर बनवून बियांना सुकवून पावडर केल्या, ती पावडर सकाळी 1 चमचा घेऊन आपण वापर करू शकतो अशी माहितीसुद्धा आम्हाला मिळाली आहे। सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण सहज आपल्या आजूबाजूला सापडणारी वनस्पती कडुनिंब म्हणून ओळखली जाते। आझाडिरेक्टा इंडिका असं शास्त्रीय नाव आणि खूप साऱ्या आजारांवरती हिचा वापर केला जातो। सहज म्हणजे सांगता येईल तर असं खोकला झाला असल्यास हिचा वापर केला जातो। हिचा काढा बनवून पिला जातो आणि तो खूप गुणकारी असा काढा कडुनिंबाच्या पालांचा। सकाळी उठून या कडुनिंबाच्या काढीचा सुद्धा वापर केला जातो दातांना कडक टणक असं ठेवण्यासाठी। सो अशी ही गुणकारी वनस्पती कडुनिंब। सो आपण बघू शकतो ही आघाडा वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात, हिचा सगळ्यांनाच माहिती असेल आघाडा। गणपती जेव्हा सण येतो तेव्हा गणपती फेस्टिवलमध्ये आघाडा वापरला जातो। आघाड्याचा याला संस्कृतमध्ये अपमार्ग असं म्हटलं जातं। अशी ही अपमार्ग सहज कुठेही सापडली जाते। आणि सांगायचं म्हटलं तर भस्म्या नावाचा आजार आहे, त्या आजारावरती हिचा वापर केला जातो। भस्म्या म्हणजे एखाद्या माणसाने खूप काही खाल्लं तरी त्याचा इफेक्ट होत नाही, तेव्हा त्याला भस्म्या झाला असं म्हणतात, आपले पूर्वज म्हणायचे। सो तेव्हा या बियां इथेही तुम्ही बघू शकतात
या छोटे छोटे जे लागले हाताला याच्यामध्ये बिया असतात आणि त्या बियांचा काढा करून सकाळी प्राशन केला जातो. सो अशी ही याची छोटी माहिती आहे आघाडा. सो बघू शकतात ही आघाडा वनस्पती कशी पसरली आहे. सो निसर्ग हा आपल्याला खूप काय देतो, मात्र आपण ते व्यवस्थित त्याचा वापर केला तर नक्कीच निसर्गाचा लाभ आपल्याला होतोच. सो मित्रांनो, आज आपण छोटीशी माहिती आपल्या आजूबाजूच्या परिसराची घेतली, ज्यामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती त्या नक्कीच लाभदायी आणि उपयोगी असतात. मात्र आपण त्याला गवत समजून किंवा सहज असंच उगवलं आहे असं समजून ती फेकून देतो. मात्र आज आपण जी माहिती घेतली ही प्रत्यक्षात माझी नसून ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या गावकऱ्यांना विचारून ती माहितीचा आकलन माझ्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुठेतरी याचा चांगला वापर होईल. नक्कीच प्रत्येकाने ही व्हिडिओ पाहून नक्की आवडेल सगळ्यांना आणि ती माहिती घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की अजून चांगलं बघूया आणि निसर्गाची भटकंती ही आपली नेहमी चालूच राहील. धन्यवाद.